जय भीम जय संविधान। आज मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पहिल्यांदा मी देशातील तमाम नागरिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। मी पुसद येथील भीम टायगर सेना आयोजित शौर्य दिन कार्यक्रमास जात असताना आज उंबरखेड शहरात या ठिकाणी मी आलेलो आहोत। या ठिकाणी भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ धुळे, भीम टायगर सेनेचे जिल्हा उपप्रमुख करण भरणे, भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धूभाऊ दिवेकर यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही उंबरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी उभा केलेला जो भीमा कोरेगाव स्तंभ आहे, जी प्रतिकृती आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्वांनी अभिवादन केलेलं आहे। आणि म्हणून आजच्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त एवढाच मी मॅसेज देऊ इच्छितो की 1 जानेवारी 1818ला ज्या 500 मारांनी 28,000 पेशव्याला चर कापण्याचं काम केलेलं आहे, म्हणजे आपलं त्या ठिकाणी काम संपलं नाही। तर आजही पेशवाई परभणीच्या माध्यमातून असेल, अमित शहाच्या माध्यमातून असेल, न्यायालयाच्या माध्यमातून असेल, बहुजन समाजाला चिरडून टाकण्यासाठी या ठिकाणी फणावर काढत आहे। तो फणा ठेचून काढण्यासाठी सर्व भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी, या देशातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी, बाबासाहेबांच्या लेकरांनी, संविधानवाद्यांनी तयार असलं पाहिजेत। एवढ्या ठिकाणी मी परत भीम टायगर सेनेच्या वतीने सर्व देशातील नागरिकांना आवाहन करतो आणि परत एकदा भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या सर्व तमाम देशातील नागरिकांना परत हार्दिक शुभेच्छा मी भीम टायगर सेनेच्या वतीने देतो। थांबतो। जय भीम जय संविधान।